आपले स्वागत आहे आजच्या या विशेष बातमीमध्ये। मी असलम शेख आणि तुम्ही ऐकत आहात DSM न्यूज, जनतेचा आवाज, तुमच्या हक्काचं न्यूज चॅनल। आज आपण जाणून घेणार आहोत धारूर शहरातील राजकीय हालचालींवर एक खास रिपोर्ट। नगराध्यक्ष पदासाठी सुरू झालेली मोर्चे बांधणी। धारूर शहरात सध्या वातावरण तापलेले आहे, कारण सुरू झाली आहे जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडीची तयारी। आगामी निवडणूक ही थेट जनतेतून होणार असल्याने प्रत्येक पक्ष सज्ज आहे। या निवडणुकीत कोण जिंकेल धारूरचं नेतृत्व, हा प्रश्न आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, MIM आणि अपक्ष उमेदवार या सर्वांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शहराच्या गल्लीबोळात, चहाच्या टपरीवर आणि सोशल मीडियावर सुद्धा आता एकच चर्चा रंगली आहे। यावेळी नगराध्यक्षपद कोणाच्या गळ्यात पडणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अर्जुन गायकवाड हे संभाव्य उमेदवार राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। MIM पक्षाकडून सिद्दीक भैयांची आई या महिला उमेदवाराचे नाव प्रबळ चर्चेत आहे। तर अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी या दोन्हीकडून अद्याप कोणताही चेहरा जाहीर केलेला नसला तरी लवकरच घोषणा होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान अपक्ष उमेदवार म्हणून सुरेश गवळी हे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहणार असल्याची चर्चा शहरभर पसरली आहे। स्थानिक पातळीवर त्यांना चांगला प्रभाव असल्यामुळे या स्पर्धेचं गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे। मुस्लिम समाजाकडून शहराध्यक्ष पदासाठी किमान एक उमेदवार असावा अशी मागणी होत आहे। या पार्श्वभूमीवर MIMच्या महिला उमेदवाराचे नाव अधिक चर्चेत आले आहे। एकीकडे पक्ष आपापल्या रणनीती आखत आहे, तर दुसरीकडे धारूरच्या जनतेच्या अपेक्षा वाढत आहेत। लोकांना हवे आहे विकासाचं, स्थिरतेचं आणि पारदर्शकतेचं नेतृत्व। धारूर शहरात आता रंगणार आहे चौकोनी सामना। राष्ट्रवादी काँग्रेस, MIM, अपक्ष आणि लवकरच जाहीर होणारे अजित पवार गट आणि भाजपचे उमेदवार। कोण जिंकणार जनतेचा विश्वास, कोण ठरणार धारूरचं नेतृत्व, हे येणारे दिवसच ठरवतील। धारूर शहरातील प्रत्येक राजकीय हालचालींवर आमचं बारकाईनं लक्ष आहे। पहा, ऐका आणि जोडलेले रहा DSM न्यूज सोबत। मी आहे तुमच्यासोबत असलम शेख, DSM न्यूज, जनतेचा आवाज, तुमच्या हक्काचं न्यूज चॅनल। धन्यवाद।